हॅलो नमस्कार. स्पेशल टिप्समध्ये तुमचं स्वागत. मी आहे कोमल आणि आज एक नवीन विषय. बऱ्याच महिला ही खूप शिकलेल्या आहेत, भरपूर त्यांच्याकडे डिग्री आहे, भरपूर पेमेंटचा जॉब त्यांच्याकडे होता, परंतु बेबीज झाल्यानंतर त्यांना जॉब सोडावा लागतो. तर सर्वात महत्त्वाचं हे जे गिल्ट फील करण्याचा काय विषय आहे. तुमचं बाळ आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर उच्च शिक्षित आहात तर तुमचं ते शिक्षण वाया जात नाही, वाया जाणारही नाही. कारण त्या लहान कोऱ्या कागदाला तुम्हाला शिकवण्याचं एक सामर्थ्य परमेश्वरानं दिले. दुसरी गोष्ट की मातृत्व सर्वात मोठी देणगी आहे, म्हणजे निर्मिती करण्याचं सामर्थ्य ह्या स्त्रीला दिलेलं आहे. आता ह्या गोष्टी तुमच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आपल्याला बाळ झालं आणि बाळामुळे जॉब सोडावा लागला, फक्त घरात बसावं लागलं, बाळाची केअर घ्यावी लागली आणि तुम्हालाही माहिती आहे की बाळ सांभाळणं एवढं इझी नाही. आत्ताची मुलं खूप तुफान ॲडव्हान्स आहेत की जी सांभाळणं खूप डिफिकल्ट जातं. मग सिम्पल आहे की तुम्ही तो जॉब करणार मुलांना, भले तुम्ही उच्च शिक्षित आहात, भले तुम्ही खूप शिकलेला आहात, भले तुम्हाला लाखोमध्ये पगार आहे, सगळं मान्य आहे, परंतु तो जो क्वालिटी टाईम आहे, क्वालिटी पिरियड आहे, ते मुलाबरोबर घालवून. कारण कसं असतं की वयाच्या 30पर्यंत एखादं दुसरं मूल झालेलं असतं, बरोबर. मग 30 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्यामध्ये तुम्ही जे लेवलपर्यंत काम केलं आहे, जे काही शिकलेलं आहात, ते तुम्ही त्या छोट्या बेबीला जसं स्पून फिडिंग करत आहात तसे विचारांचे पण फिडिंग करत असतात पावला पावलाला. त्यामुळं असं कुठलंच नाही आहे की बाबा बाळामुळे जॉब सोडावा लागला. हे सर्वात पहिला गोष्ट न्यूनगंड मनातून काढून टाका. कारण जे काही सार तुम्ही 30 वर्ष शिकलेला आहात किंवा काही मुलं काही काहींना 20 वर्षात 25 वर्षात बेबीज होतं, तर 25 वर्षात जे काही तुम्ही शिकलेलं आहात ते सगळं तुम्ही त्याला फीड करणार आहात, ते ज्ञान तुम्ही देणार आहात. आणि सर्वात महत्त्वाचं, पैसा विसा देण्यापेक्षा तुम्ही शिकलेल्या गोष्टी, तुम्ही शिकलेल्या कला त्या जर मुलांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगामध्ये ते उपजत गुण असतात, परंतु कसं असतं की तो हिरा तराशण्यासाठी त्या कोळशाच्या खालीतनं तो शोधावा लागतो, त्याला तराशे द्यावे लागतात, तेव्हा तो चमकतो. सेम तसंच आहे की ही जी नवीन निर्मिती म्हणजे कोरी पाटी परमेश्वरानं प्रत्येक आयांच्या हातात दिली आणि म्हणते की तुम्ही रेखाटा, जे चित्र तुम्हाला आवडतं ना ते रेखाटा. मग तुम्ही जे काय तुमच्या स्वप्नातलं बाळ असेल, तुम्ही तसे विचार करता तसे, भले हे बघा, कर्म आपल्या हातात नाही, त्याला शिकवणं आपल्या हातात आहे, संस्कार देणं आपल्या हातात आहे. त्यानंतर पण का सोडताय? काही कारणास्तव लेडीजला मुलांना सोडून जावं लागतं, ठीक आहे, तो त्यांचा पर्सनल विषय आहे, परंतु मी अशा मुलींसाठी हा विषय मांडते की त्यांना वाटतं घरी राहावं लागतंय, बाळांवर केअर करावी लागते, बाळांबरोबर राहावं लागतंय, तर तो वेळ वाया नाही, ती शिक्षण वाया जाणारं नाही. कारण ते शिक्षण, ते सगळ्या गोष्टी, तो सगळा एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्या बेबीला देणार आहात. गिल्ट फील न करता, कसलंही अपवर्ड फील न करता खूप एन्जॉय करा. कारण हे मदरहूड परत येणार नाही. बाळं मोठी झाली की कुणीही जवळ येत नाही, लांब लांब पळतात. मग सिम्पल आहे ना, जेव्हा ते मांडीवर असतं तेव्हा मांडीवर घ्या, जेव्हा ते हट्ट करतं तेव्हा हट्ट पुरवा, जेव्हा ते रडतं तेव्हा समजवा. सगळं अवघड आहे. सगळ्यात मोठा आणि डिफिकल्ट जॉब तर मम्मीचा आहे, पण हे कुणाला कळत नाही. आपल्या ह्या संस्कृतीमध्ये हे बाईचं कामच आहे असं म्हटलं जातं. काम तर आहे, कर्तव्य तर आहे, परंतु ते हँडल करताना किती तारेवरची कसरत होती हे फक्त त्या लेडीजलाच माहिती. चलो असो, सर्वात मतितार्थ हाच की बाळाबरोबर वेळ स्पेंड करा, भरपूर एन्जॉय करा. जे काही शिकला आहात, ज्या तुमच्या अंगात कला आहे, ज्या तुम्हाला एक्सप्रेस करता आल्या नाही, त्या मुलांमध्ये शोधायचा प्रयत्न करा. चित्र, कोरा कागद तुमच्या हातात आहे, कसा रंगवायचा हा तुम्ही बघायचा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.